नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहेत? मासवडी तयार करणार आहेत. तर मासवडीसाठी लागणारं साहित्य आहे बेसन पीठ. ह्या वाटीनं आपण काय करणार आहे? 3 वाट्या बेसन पीठ घेणार आहेत. हे आहे गव्हाचं पीठ. हे गव्हाचं पीठ आपण ह्या वाटीनं 1 वाटी बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ दोन्ही मिसळ घेणार आहोत. आता मीठ, ओवा, खसखस, तीळ, कोथिंबीर बारीक चिरून, जिरे, खुडलेला लसूण, असा बारीक खुडून, अख्खा लसूण असतो की नाही तसा असा बारीक खुडून लसूण घ्यायचा, ते भरपूर घ्यायचा. 4 ते 5 कांदे मोठे मोठे, असं एक अर्ध्या वाटी एवढा हा जो लसूण आहे तो खुडून घ्यायचा. काळं तिखट आणि इथं खोबऱ्याचा खीस आहे. आता हे असा अर्धा जे खोबऱ्याची वाटी आहे असे मी काय केलेले ते तीन खोबऱ्याच्या वाट्या मी खिसून घेतलेला आहे. एवढा त्याचा खीस पडलेला आहे. मी आता काय करते, आता आपण पुढचं बघूया. आता आपण काय करणार आहे, हा जो खोबऱ्याचा खीस आहे याच्यामध्ये 4 चमचे खसखस घालणार आहे. तीळ आपण 6 चमचे खीस घातली. आता ओवा हे काय ज्यावेळेस आपण पीठ तिंबू त्यावेळेला ते लागणार आहे. आता याच्यामध्ये जिरे मी 2 चमचे टाकणार आहे. कोथिंबीर 1 वाटी कोथिंबीर मी काय करणार आहे याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्याचबरोबर आता हे लसणाचे जे खुडून घेतलेला आहे लसूण आपण तो काय करायचा याच्यामध्ये मिक्स करायचा. आणि तिखट, आमच्या इथं तिखट जरा प्रमाण जास्त लागतं त्याच्यामुळं मी 3 चमचे घेणार आहे. पण तुम्ही कमी जास्त करू शकताय. ज्याला तिखट आवडतं तो जास्त घाला, जर आवडत नसेल तर कमी घाला. अशा प्रकारे मी काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा घालणार आहे. चवीनुसार प्रत्येकजण मीठ घालून घ्या. आता बघा, आता आपण काय करूया, हे जे सार आहे मासवडीचं ते आपण काय करणार आहे मिक्स करून घेणार आहेत. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे आपलं हे सारण तयार झालेलं आहे मासवडीचं. आता आपण मासवडीसाठी जे पीठ लागणार आहे बाहेरून जे कव्हर करणार आहे त्याचं आपण पीठ तिंबून घेऊया. आता आपण काय करणार आहेत, ही 3 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे आणि आता ही 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतो. आता हे दोन्ही पीठ काय करायचे मिक्स करायचे. आता याच्यामध्ये काय करायचं, अर्धा चमचा मीठ घालायचा आणि 2 चमचे आपण काय करणार आहे तेल या पिठामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर हा 1 ते 1.5 चमचा घेते मी ओवा आपण काय केलेला घेतलेला. आता हा ओवा काय करायचा, ओवा आता काय करणार आहेत आपण असं थोडंसं रोस्ट करून आपण ह्या पिठामध्ये टाकणार आहोत. आता खूप छान वास यायला मैत्रिणींनो. आता आपण काय करणार, हे पीठ आपण घट्ट तिंबून घ्यायचं, खूप घट्ट, ज्याचं आपल्याला पोळी लाटता येईल. आता पूर्ण बेसन पीठ जर घातलं तर थोडंसं म्हणजे ज्यावेळेला आपण ती पोळी लाटू, ज्यावेळेला मासवडीचं साहित्य आहे तर थोडासा चिकटपणा येण्यासाठी काय केलेलं आपण 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे काय करणार आहे, असं पाणी टाकून मी पूर्णपणे हे घट्ट तिंबून घेते. अशा प्रकारे काय झालेलं आहे आपला हा घट्ट असा पीठ मळून झालेला आहे. बघा केवढा घट्ट आहे. आता याचे आपण काय करणार आहेत, असे छोटे छोटे गोळे करून छोट्या आपण चपाती किंवा पोळ्या जसं लाटतो तसं लाटून घेणार आहेत. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, या पिठाची अशी छानशी पोळी लाटून घेणार आहेत. जास्तही पातळ करायची नाही आणि जास्तही जाड ठेवायची नाही.
मध्यम, जेणेकरून आपलं आता ह्याच्यावर सार आपण घालणार आहे. काय केलेले हे मी पोळी लाटून घेतलेली. आता आपण काय करायचं, हे जे आपण सार केलेलं आहे हे सार आपण असं ह्या पोळीवर पसरून घ्यायचे. खूप छान वासायला आहे मैत्रिणी. खमंग अशी आपली ही मासवडी तयार होणार आहे. मस्त छान. असं आपण हे पूर्ण सारण असं हे केलेलं. आता काय करणार आहेत आपण, इकडच्या साईडला थोडंसं दाबून घेऊयात. आता याच्या अशा घड्या आपण तयार करणार आहोत. अशा प्रकारे आपले हे पूर्ण सारण घालून तयार आहे. आता मी अशा सगळ्या काय करते, पूर्ण पिठाच्या सारण घालून अशा वड्या मोठे अशी वडी तयार करून घेते. आता हे आपल्याला उकडून घ्यायचे. उकडून घेतल्यानंतर ते तळून काढायचे. ज्यावेळेला उकडून घेऊ त्यावेळेला आपण काय करणार आहे, मध्ये याचे काप करून घेणार आहोत. आता आपण काय करणार आहे, हे माझ्याकडं मोदकाचं आहे उकडून घेण्याची ही जाळी आहे. आता ह्या जाळीला काय करणार आहेत, आपण तेल थोडंसं लावून घेणार आहे. आता ह्या जाळीवर बसतील असे मी काय करते, ही आपली जी वडी केलेली आहे ती लांब खूप असल्यामुळं मी मधून काय करते, त्याला कट करून घेते. अशा प्रकारे मी काय केलेले, हे वडी मधून कट केलेली. आता मी ह्या वडीला पण थोडंसं खालून वरून तेल लावून घेते आणि अशा प्रकारे आपण काय करूया, त्या डिशमध्ये ठेवून आपण ही जी वडी आहे ती वडी आपण उकडून घेऊयात. मी असे काय करते, हे पूर्ण ज्या वड्या आहेत आपण केलेल्या त्या सगळ्या काय करते या डिशमध्ये घालून घेते. अशा प्रकारे काय केलेले, मी ह्या स्टँडमध्ये 1 2 3 असे पूर्ण स्टँडमध्ये मी ह्या वड्या ठेवलेल्या आहेत. आता बघा मी काय करणार आहे, कुकरमध्ये पाणी टाकून हे कुकरमध्ये हे असं स्टँड ठेवून वर मी झाकण घालणार आहे. आता आपण काय केलेलं आहे, हे वड्याचं जे स्टँड आहे ना ते कुकरमध्ये बसना झालं आहे. थोडंसं कुकरचं तोंड जे आहे ते छोटं पडायला आणि स्टँडचं मोठं, म्हणून मी काय केलेलं आहे, इथं गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये पाणी ओतून मी आता हे स्टँड असं ठेवणार आहे. याच्यामुळं पाण्याने ज्या उकळीनं आपले हे वाफळून निघतील वड्या. आता मी याच्यावर ताट झाकणार आहे. आता एक 10 ते 15 मिनटं आपण हे उकडून घेऊयात. आता अशा प्रकारे आपली वडी पूर्ण उकडून घेतलेली आहे. बघा वाफ आलेली आहे, छान मस्त उकडली गेलेली आहे. आता जर तुमच्याकडं जर असं स्टँड नसेल तर तुम्ही जर्मनची जी आपली चाळणी असते त्या चाळणीला पण तेल लावून तुम्ही ह्या वड्या उकडायला ठेवू शकता. जर तसं ते एक आहे. आणि दुसरं एक, हे कुकरचे जे डबे असतात आपल्या, त्या कुकरच्या डब्याला काय करायचं, खालच्या साईडनं आपण तेल लावायचं आणि आपण ह्या ज्या अर्धे काप केलेले ते एकावर एक डबे ठेवून कुकरमध्ये सुद्धा उकडायला ठेवू शकतात. वर कुकरचं झाकण लावायचं नाही, फक्त वर स्टीलची डिश आपण त्याच्यावर ठेवणार आहेत. अशा प्रकारे आपले हे वडी आता उकडून तयार आहे. मी हे काय करते, काढून घेते.
अशा प्रकारे आपण काय करणार आहेत, आता ह्या ज्या वड्या आहेत त्या अशा आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, छान मस्त अशा छान आता ह्या वड्या तुम्हाला जशा प्रकारची साईज आवडेल त्याप्रमाणे करा. कोणाला छोटी आवडत असेल छोटी करा, कोणाला मोठी आवडत असेल मोठी करा. मी आपले असे छोटे मध्यम आकाराचे वड्या कट करून घेले. आता आपण काय केलं आहे मैत्रिणींनो, हे मी काय केलेलं आहे 4 ते 5-6 चमचे काय करायचं, मैदा घ्यायचा आणि या मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे तीळ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची. आता हे आपण बॅटर कशासाठी केलेलं आहे, तर आता ह्या वड्या आपण ह्या ज्या पूर्ण वड्या तयार झालेल्या आहेत ह्या वड्या काय करणार आहेत, याच्यामध्ये असं बॅटरला पूर्ण इकडून साईडनं टाकून आपण हे तळून घेणार आहोत. आता मी काय केलेलं आहे, इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. आता आपण तेल तापलं की ह्या वड्या तळून घेऊया. आता आपण काय केलेलं आहे, ह्या मासवडीला ह्या बॅटरमध्ये आपण बुडवलेलं आहे आणि आता आपण हे तेलामध्ये सोडणार आहे. आता अशा प्रकारे काय करायचं, आपण हे पूर्ण मासवडी जी आहे अशा प्रकारे करून घेऊन आपण हे अशी तळून घेणार आहे. आता आपले अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हे तेलामध्ये वड्या सोडून घेतले. आता आपण हे मंद आचेवर, जास्तही गॅस मोठा ठेवायचा नाही आणि कमी ठेवायचं, मध्यम आचेवर काय करायचं आणि मंद आचेवर केलं तरी चालेल. असं छान खरपूस खमंग आपण तळून घेऊयात. बघा किती छान बसलं याचं सारण, आत बाहेर पण येणार नाही आणि आपली छानशी अशी वडी तयार होईल. आता आपण काय करूया, मंद आचेवर हे खमंग खरपूस भाजून तळून घेऊयात हे वडी. अशा प्रकारे आपल्या मस्त खरपूस खमंग अशा ह्या मासवड्या तळून आपण घ्यायला. किती सुंदर कलर आला आहे, किती खरपूस खमंग भाजल्या गेल्या आहेत, तळल्या गेल्या आहेत सॉरी. आता हे आपल्या मासवड्या खमंग अशा खरपूस खमंग अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण काय करूया, या मासवड्या काढून घेऊयात. वा, सुंदर सुरेख खूप छान कलर आला मैत्रिणी. आणि ते बॅटरमध्ये तीळ आणि कोथिंबीर असल्यामुळं अशा प्रकारचं कोटिंगवर हे तीळ आणि कोथिंबीर आलेलं आहे. अशा प्रकारे आपली सुंदर अशी छान खरपूस खमंग भाजलेली मासवडी तयार आहे. करून बघा,
आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा.